मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा माझी मराठी हा पाठ अभ्यासणार आहोत. माझं नाव सायली सुरेश घारे. मी इयत्ता 6वीचा माझी मराठी हा अ, गद्याचा माझी मराठी हा पाठ घेतला आहे. या पाठाच्या लेखिका मृणालिनी कानिटकर जोशी या आहेत. तर आता आपण पाठाला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, स्क्रीनवर तुम्हाला आपल्या भारताचा नकाशा दिसत असेल. तर मातृभाषेविषयी आपल्या मनात आपुलकी असते. आईविषयी सर्वांनाच प्रेम असते. तसे प्रेम मराठी भाषेविषयी सर्वांना वाटते. आपल्या मराठी भाषेतील शब्दांचे महत्त्व आणि मराठी भाषेची थोरवी माझी मराठी या कवितेत कवी मृणालिनी कानिटकर जोशी यांनी प्रस्तुत केली आहे. आज आपण मृणालिनी कानिटकर जोशी लिखित माझी मराठी ही मराठी भाषेची थोरवी प्रस्तुत करणारी कविता अभ्यासणार आहोत. तर मी तुम्हाला कविता स्क्रीन तुम्हाला कविता दिसतच असेल. तर आधी आपण कविता वाचून घेऊया. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या एकाका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचं नाही तुझ्या भाव असो कोणताही पंथ. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. तर विद्यार्थ्यांनो, आता तुम्ही मन वाचन करा. तुम्ही मनातल्या मनात ही कविता वाचा. मी तुम्हाला ह्याच्यावर एक प्रश्न विचारणार आहे. झाली का कविता वाचून तुमची? हा, हो, झाली मॅडम. तर मला सांगा, कवितेत कवीने मराठी भाषेबद्दल कोणती भावना व्यक्त केलेली आहे? माझी भाषा म्हणजे माझी आई आहे, ही भावना व्यक्त केली आहे. हा, म्हणजेच कवीने असं सांगितलंय की माझी भाषा जी आहे ही माझ्या आईप्रमाणे आहे. बरोबर, अगदी छान उत्तर दिले आहे. तर आता आपण दोन दोन ओळी वाचून त्याचा अर्थ समजून घेऊया. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. म्हणजेच मराठी भाषेची थोरवी सांगताना कवी असे म्हणतात, माझी मराठी भाषा माझी आई आहे, ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते. मी मराठी भाषेच्या कायम ऋणात आहे, तिच्या उपकारांची फेड कधी करू नये, तिच्या ऋणातून उतराई कधीच होऊ नये असे वाटते. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. तर ह्या दुसऱ्या कडव्यामध्ये कवी असे सांगत आहे की माझ्या मराठीच्या एकेका शब्दाला सुवर्णाचे मोल प्राप्त झालेले आहे. माझा मराठी शब्द हा अनमोल आहे. कधी लोखंडासारखा असतो तर त्यात कधी तो थंडगार चांदण्यासारखा सुखद वाटतो. तिसऱ्या कडव्यामध्ये असं सांगितलं आहे की रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. म्हणजेच माझी मराठी रानवाऱ्याच्या वासात दिसते, तिला रानातल्या वाऱ्याचा सुवास असतो. विविध बोलीभाषा अंगावर परिधान करून माझी मराठी भाषा नेहमी सजलेली धजलेली दिसून येते. तर अशा प्रकारे आज आपण मराठी भाषेचे 3 कडवे अभ्यासलेले आहेत. पुढील 2 राहिलेले कडवे आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत. तर आता आपण जेवढे शिकून झालंय त्या कडव्यांवरती आपण संकलन करून प्रश्न विचारूया. तर प्रस्तुत कवितेच्या कवयित्रीचे नाव काय होते सांगा बरं?
मृणालिनी कानेटकर. अगदी छान उत्तर दिले. पहिल्या कडव्यातील यमक जुळणारे शब्द सांगा बरं काय होते? हे का तुमच्या समोर कविता सुद्धा आहे. पहिल्या कडव्यामध्ये यमक जुळणारे शब्द काय आहेत? आई आई आणि आणि उत्तराई. आई. अगदी बरोबर. आता आपण गाळलेली जागा घेऊया. माझी मराठी ही माझी अ, डॅश डॅश भाषा आहे. कोणती भाषा आहे आपली? मराठी भाषा ही आपली कोणती भाषा आहे? कोणी सांगता का? बोली भाषा आहे. बोलीभाषा देखील म्हणता येईल आणि आपली मातृभाषा देखील आहे. माझी मराठी ही माझी मातृभाषा आहे. तसेच मराठी भाषा मला माझ्या जवळ घेऊन जाते. कशाच्या जवळ घेऊन जाते? सांगताय का कोणी उत्तर? आईच्या. प्रयत्न चांगला आहे, पण मराठी भाषा मला माझ्या संस्कृतीच्या आणि मातीच्या जवळ घेऊन जाते असे उत्तर आहे त्याचे. ओके. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक स्वाध्याय देते. स्वाध्याय लिहून घ्या. माझी आवडती भाषा या विषयावर 10 ओळी निबंध लिहून आणायचा आहे तुम्ही घरून येताना. उद्याच्या तासाला आपण चेक करणार आहोत. घेतला का स्वाध्याय लिहून? एकच मिनिट. स्क्रीनशॉट सगळे काढलेत पण